लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पाटणबोरी येथे घरफोडी चोरीच्या घटनेत वाढ। अज्ञात चोरट्यांनी रात्री घरफोडी करून 1,27,000चा मुद्देमाल केला लंपास। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील दिनांक 5 जूनला शुक्रवारी रात्री साई मंदिराजवळील जयस्वाल नगरातील प्राध्यापक खान यांच्या घरात चोरीची घटना घडली। याबाबत अधिक माहिती अशी की पाटणबोरी येथील जनता विद्यालयाचे प्राध्यापक मोहसिन बिस्मिल्लाह खान हे नागपूरला 5 जूनला संध्याकाळी 4 वाजता नागपूरला गेले व घराला कुलूप असल्याने त्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रात्री घरफोडी करून 1,27,000चा मुद्देमाल लंपास केला। 6 जूनला शनिवारी सकाळी ही बाब शेजारी राहणाऱ्या विनोद जंगमवार यांच्या लक्षात आली व त्यांनी प्राध्यापक खान यांना फोन करून घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती झाल्यानंतर प्राध्यापक खान हे घरी परत आले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केल्याचं दिसून आलं। आतील 2 खोलींच्या दरवाजांना कुलूप नसल्याने चोरट्यांनी सहज प्रवेश मिळवला। एका खोलीच्या लॉकरला उघडून सोन्याचे दागिने, यामध्ये अंगठ्या 15,000 रुपये, सोन्याची चेन 45,000 रुपये, कानातले 7,000 रुपये असा एकूण 1,12,000 रुपये सोन्याचे दागिने व 15,000 रोख असा एकूण 1,27,000चा मुद्देमाल लंपास करण्यात आला। रोख रकमेत 500च्या नोटा क्रमांक 7HT 565211 या पुढील सिरीजचा समावेश आहे। 8 जूनला सायंकाळी 5 वाजता पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आली। रात्री 8:30 वाजता श्वान पथक घटनास्थळी पाहणी करून गेले। 9 जूनला दुपारी 12 वाजता पोलीस विभागाचे पथक फिंगरप्रिंट घेऊन गेले। अज्ञात चोराविरोधात अप क्रमांक 769/24 कलम 331(4) 305(3) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI नितीन सुशीर जमादार, राम राठोड, हेड कॉन्स्टेबल किशोर आडे हे करीत आहेत। सर, तुम्हाला केव्हा कळलं तुमच्याकडे चोरी झाली आणि कसं कळलं? मी नागपूरला थांबलो होतो, स्टे होता माझा नागपूरला। तर साधारणपणे शुक्रवारी मी गेलो, शुक्रवारी माझा स्टे होता आणि नंतर मग शनिवारी साधारणपणे 9 वाजता माझ्या मुलीची परीक्षा होती। परीक्षा आम्ही अटेंड केली। नंतर 4 वाजता आम्ही निघत होतो नागपूर। तर त्यावेळेला आमचे मित्र आहे विनोद जंगमवारचा, त्यांचा मला फोन आला। ते शेजारीच राहतात ते, आणि त्यांनी सांगितलं की दार थोडा उघडलेला दिसतंय सर। तर मी म्हटलं मग बघा जाऊन काय आहे। तर सरांनी ते बघितलं तर लॉक वगैरे खाली पडलेलं होतं, ते दाराची कोंडी वगैरे तुटलेली होती। तर विनोद सरांना मी सांगितलं की अजून आतमध्ये जाऊन बघा। तर सर आत गेले आणि मग त्यांनी ते बघितलं की सर्व असतं दृश्य होतं। 2 अलमाऱ्या 2 रूममध्ये वेगवेगळ्या 2 रूममध्ये होत्या, तर ते पडून दिसले। काही कपडे वगैरे बाहेर काढून टाकले त्यांनी, लॉकर वगैरे तोडून काही सोन्याचा टेबल वगैरे दागिने होते ते घेऊन गेले आणि 15,000 रुपये रक्कम घेऊन गेले। टोटल तरी तुमच्यामध्ये किती अंदाज तुमचा मुद्देमाल चोरीला गेला? आता मुद्देमाल सर अंदाजे रिपोर्टिंगमध्ये तर 1,27,000 म्हणून सांगितलेलं आहे त्यांना, पोलिसांनी तसं ते नोंद करून घेतली। पोलीस आले होते सर? पोलीस आले, श्वान पथकही आला होता, फिंगरप्रिंटवाले येऊन गेले। आणि ज्या दिवशी चोरी झाली होती त्या दिवशी आमच्या मित्रांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं, कारण मी नव्हतो घरी। तर तेव्हाही लगेचच पोलीस आले आणि पोलिसांचा तपास योग्य रित्या चालू, पूर्णतः समाधान। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।